अरे एवढा बंदच मागवलाय. चांगले अधिकारी आहेत म्हणून असं आम्हाला माहिती पडलेलं आहे. ठाण्याची परिस्थिती तुम्ही बघताय, ठाण्याला पण बाधित राहिलेली आहे परिस्थिती. ठाण्यातून आम्ही ही माझी युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीतून पास होऊन मी दिल्लीपर्यंत गेलो, पुढे घेऊन चालले. तुमच्याकडून पण ती अपेक्षा आहे आमची. महत्वाची गोष्ट म्हणजे आता पावसाळा. पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल परिस्थिती काय आहे. नाले सफाई नसून हातकी सफाई चालू आहे. तर तुम्ही जर लक्ष घातलं मला वाटतं हे प्रकार होणार नाही. कारण 31 मे लास्ट डेट होती. पाऊस आता 7 तारखेला केरळापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. काही त्या टेंडरमध्ये सुद्धा काय कंडिशन काय झालं रे, काय कंडिशन टाकल्या होत्या त्या पण काढल्या गेलेल्यामुळे थोडंसं हे चालू आहे. परंतु अजूनही नाले साहेब साफ झालेले नाही. आमची अपेक्षा आहे की ते नाले सफाईमध्ये आपण जास्तीत जास्त हे नाले सफाई तुम्ही बघितलं असेल काय बघा तुम्ही. अजूनही 31 मार्च पूर्वी व्हायला का होती. कित्येक आपले काही अधिकारी पण त्याच्यामध्ये सामील आहेत त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. आज आपल्याकडे स्वच्छता या ठाणे महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार आपल्याला मिळाला होता. आज आपण पूर्वी 7 तारखेला पावसाची आगमन होणार आहे आणि त्याच्या अगोदरची जी कामं आहेत आणि डेडलाईन 31 मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याची पाहणी करून या ठिकाणी जो काय अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे की ही नाले सफाई का हातकी सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल नाले सफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही. त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल, त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणची नाले सफाई, उदाहरणार्थ आपल्या वंदना टॉकीजच्या इकडचे जे नाले आहेत जे बंदिस्त नाले आहेत त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे. त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता. त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था करावी यासाठी सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही. आज तुम्ही बघितले असेल कित्येक बाजारपेठे असतील, गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही. त्या बाबतीतसुद्धा लक्ष घालावं. जे जर तुम्हाला 50 कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेलं असेल आणि ठिकाणी 10च कर्मचारी ठिकाणी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल जी धोकादायक जी काही झाडं झालेली आहेत या संदर्भात कित्येक नागरिकांनी तक्रारी करूनसुद्धा या ठिकाणी छाटणी होत नाही आणि त्या ठिकाणी कित्येक जणांचा मृत्यू होतो आहे. मग ते ती समजा गाडीवरती एखादं झाड कोसळतं किंवा घरावरती कोसळतं, जीवितहानी होऊ शकते. यासाठी सुद्धा तातडीने कारवाई करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल जे आपले सर्व्हिस रोड आहे घोडबंदरचा, त्या ठिकाणी हा सर्व्हिस रोड कमी करण्याचा डाव या ठिकाणी चाललेला आहे. या संदर्भात सुद्धा गंभीर दखल या ठिकाणी घेण्यात यावी. आज सर्व्हिस रोड 96 साली जेव्हा महापालिकेने हे सर्व्हिस रोड बनवले त्यामुळेचं मूळ उद्दिष्ट हेच होतं की या ठिकाणी असलेल्या गृहसंकुलनाच्या असलेल्या हायवे असल्याकारणाने जर वाहतूक कोंडी झाली, उद्या काही इमर्जन्सी झाली तर त्यासाठी हे सर्व्हिस रोड ओपन असले पाहिजेत आणि या सर्व्हिस रोडवरची वाहतूक सुरळीतपणे चालली पाहिजेत. यासाठी हे सर्व्हिस रोड त्या ठिकाणी बनवले होते आणि ते सर्व्हिस रोड जर समजा आता जर कोणाच्या सांगण्यावरनं हे जर कमी करत असतील किंवा काढत असतील तर त्याचा आम्ही ठाणेकर नागरिक म्हणून ॲज अ लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उभे राहू असं आयुक्तांना सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने सुलभ शौचालय असतील,
काही ठिकाणी सुलभ शौचालय बांधून एक महिना झाला तरी पण त्याला टाळं लावून ठेवलेलं आहे. ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं हे जे काय चालू आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल आज ज्या पद्धतीने या महापालिकेतून आम्ही या ठिकाणी नगरसेवक, महापौर, आमदार, 2दा खासदार या महापालिकेच्यामुळेच आम्ही झालेलो आहे. आणि आमच्या डोळ्यात देखत या महापालिकेची चाललेली वाताहत बघतोय. आज कित्येक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी परिवहनच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही बघितलं असेल 12 वर्ष झाले त्यांना त्यांची जी काही देणी आहेत ती अजूनही मिळत नाहीत. आज कित्येक लोकांनी कामं केलेली आहेत ठेकेदारांनी, त्यांची बिलं गेल्या 1.5-2 वर्षापासून पेंडिंग आहेत. आणि अशा पद्धतीने ह्या महापालिकेचे जो कारभार ज्या पद्धतीने चालला आहे, येणारे जे आयुक्त आहेत, चांगले अधिकारी आहेत, त्यांना आम्ही हेच सांगितलं आहे की तुम्ही ठाणेकर जनता तुमच्या पाठीशी आहेत, चांगल्या पद्धतीने काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एखादा चुकीचं काम होत असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या 8 दिवसामध्ये जी काय आम्ही परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवलेली आहे ती कामं लवकरात लवकर होतील. अधिकारी